हॅलो. हॅलो ताई, श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. बोला ताई. ताई मला अनुभव शेअर करायचा होता. मग तुम्ही निवांत आहात का? हो हो हो. अं, मी पंढरपूरहून बोलते. हा बोला ना. नाव सांगायचंय ताई? नाव नाही सांगत. बरं बरं. काय अं, बोला. या 6 महिन्याखालची गोष्ट आहे. हा हा. माझी एक मुलगी आहे, 6 वर्षाची आहे. अच्छा. मग हा. तिलाही खूप म्हणजे आवड आहे स्वामी समर्थांची गाणे अरे वा. म्हणण्याची वगैरे, भजन करण्याची वगैरे. ओ, हम्म. एवढ्या छोट्या मुलीला हो, खूप आवड आहे तिला. क्लास लावला तिला? नाही नाही, असंच म्हणजे मी स्वामी समर्थांची गाणे वगैरे लावते ना मोबाईलला. हा. मग तिला पण ते इतके आवडतात ना, की अरे ती वा. लगेच तिचे सगळे गाणे तोंडपाठ झालेत. म्हणजे सगळी गाणी खूप सूर लावून हुशार आहे वगैरे हो छान म्हणते ते. ताई. हो. मग तिला क्लास लावा ना हो गाण्याचा, आता संगीताचा. तिला बाकीचे पण तिला क्लास आहेत ना, डान्स क्लास आहे वगैरे. अरे वा. त्यामुळे हा. हा. मग ती आणि पारायण सुद्धा करते म्हणजे सारामृत ती. बापरे. हो. बापरे, आणि कशी काय 6 वर्षाची मुलगी करते? करते ती. मी तिला वाचता पण येते ना, लहान हा. गटापासूनच ती वाचते ना. हो. मग मी तिला छोट्या छोट्या गोष्टी पण तिला खूप ऐकायला आवडतात. म्हणजे असं अरे वा. गोष्टी वगैरे ऐकण्यात तिला खूप नाद आहे ना. हा हा, मग चांगलं आहे. मग आम्ही दररोज संध्याकाळी असं दिवा लावायचे, शुभम करोती ते म्हणायचं आम्ही दोघी पण. हा हा आणि हा. मग आम्ही सगळे स्वामी समर्थांचे एक अर्धा तास सगळे गाणं म्हणायचो. अच्छा. हा हा. म्हणजे असे जे हे असतात ते बरं. उठा उठा स्वामी समर्था किंवा रात्रंदिवसा दिवा तुमची हा मूर्ती हा ध्यानात, तारक मंत्र वगैरे आम्ही म्हणायचो ते डेली. हा हा हा. मग एक दिवशी ते आमचं चालू होतं, रात्रंदिवसा दिवा तुमची मूर्ती ध्यानात, हा ते आमचं हा हा. चालू होतं. आणि त्याच्यावर एक कडवं आहे की ते श्वानांची फौज होती हो. त्यांच्या संगत. हा हा हा. आणि ते आम्ही दोघी म्हणत असताना अचानक मला असं जाणवलं की माझ्या आतून एक असा आवाज येतोय ओ. त्या कडव्याला. अरे बापरे. असं एक घोगरा आवाज, असा म्हणजे सांगू शकत नाही आवाज तो कसा होता. हा 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 पण हा. अगदी असं मला जाणवायचं की मला असं घर घर जाणवते, असं एक वेगळा आवाज येतोय असं लयबद्ध. बापरे. हा हा हा. मी एकदम स्टॉप झाले ते आवाज ऐकल्यानंतर. हा हा आणि अगदी 2-3 सेकंद स्टॉप झाले हा की कसला आवाज येते म्हणून. हा. आणि स्टॉप झाले तर आवाज बंद झाला. मी अगं बाई. पुन्हा तिला असं साथ देत पुन्हा सुरुवात केली मी. हा. पुन्हा आवाज सुरू झाला तो अगं बाई. माझ्या आतूनच. हा हा हा. मग पुन्हा मी अजून एकदा स्टॉप झाले की नाही, काहीतरी घोळ होते म्हणून पुन्हा मी स्टॉप झाले. हा 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 आणि त्यातलं मग जे होतं शेवटीच ते हा भक्तांचा संगीत ते होतं कडवं. हा. त्यावेळेस पुन्हा आवाज सुरू सुरू झाला. मग अरे. मी ठरवलं की आता थांबायचंच नाही, ठरवलं मी. हा 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 आणि मी ते पूर्ण आम्ही गाणं कम्प्लीट केलं. हा हा आणि हा. तोपर्यंत माझ्या आतून एक आवाज तसा येत होता असं, म्हणजे अगं मला बाई. माझ्या कानानं तो आवाज स्पष्ट ऐकू यायचा. असं एक बापरे. घर घर असा आवाज ऐकू यायचा माझ्या कानानं तो. हो. हम्म. बापरे. हे वेगळाच अनुभव येतो हा. हो, 6 महिने खालचा अनुभव आहे. हा. आणि मला असं म्हणजे गाणं म्हणण्याची वगैरे खूप असं आवडच आहे. म्हणजे अरे म्हणजे वा. सतत काही काम करत असलं तरी असे गाणं म्हणायचं, काहीतरी अरे करायचं. वा. आणि किती छान होतंय. आणि हो हेच तुमच्या मुलीकडे आले तुमच्याकडनंच. हो हो. हा. मग खूप सुंदर अनुभव ताई. मी शेअर करते हा. हो हो ताई, हा अजून हा. एक सांगू का पुढचा अनुभव? म्हणजे हा, असे सांगा दोन ना तीन अनुभव सांगा. आहेत. नाही, दोनच मग सांगा, मग नंतर दोन सांगा. हो हो, असे छोटे छोटे अनुभव आहेत माझे. बरं बरं. हा हा हा. मग नवरात्रमध्ये आम्ही दोघींनी हा. म्हणजे मी 108 वेळा तारक मंत्र म्हणायचे. अच्छा. आणि ती 21 वेळा तारक मंत्र म्हणायची माझी मुलगी. बापरे. दर 9 दिवस म्हणजे ठरवलं बापरे. म्हणायचं. हा मग आठव्या दिवसापर्यंत आम्ही म्हणत होतो. हा मग ती शाळेत गेली 8व्या दिवशी. हा हा हा. आणि त्यांना बहिणी सांगितलं की मी आली म्हणजे आले मी बाहेर जाऊन हेड बहिणीकडे हो त्यांना हो. बोलावून आलं. हा हा तोपर्यंत तुम्ही काहीतरी लिहित बसा, हा पान हा नंबर हा त्यांनी बहिणी सांगितलं त्यांना. हा आणि बाकी मुलं बसले अभ्यास करत. हा. आणि माझ्या मुलीनं म्हणजे तिच्याकडे ड्रॉइंग बुक पण त्या दृष्टीने नेली नव्हती. हो हो हो. आणि तिनं त्याच्यावर स्वामी समर्थांचं चित्र काढलं मुलीने बापरे. त्याच्यावर. हा हा. आणि असं वटवृक्षाचं झाड तिच्या पहिलीच्या मांडण तिनं हो काढलं हो असं. हो हो हो. असं मागे वटवृक्षाचं झाड, अरे वा. स्वामी समर्थ असे उभारलेत. मग फोटो आणि पाठवा मला तो. हो हो. हा. आणि तिने असं वर लिहिलं श्री स्वामी समर्थ, अरे वा. भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे, हा असं तिने लिहिले. आणि हा. ते जे श्री स्वामी समर्थ असतं त्याच्यावर जी वेलांटी असते, हो हो हो. त्या वेलांटीमध्ये पण तिनं त्या अशी स्वामी समर्थ दाखवतात की सावली असे अगो गोल बाई. पण हो असं हो खाली. हो. तिनं त्या वेलांटीमध्ये पण ते इतकं सुंदर काढलं. वा.
आणि किती कमाल आहे तिची. हो, आणि ते स्वामी समर्थांचे जे गंध असतात हा छातीवर, हा हा. पोटावर, ते हो. पण तिनं काढले. मग अगं बाई. ज्या दिवशी मग ती शाळेतनं आली 5 वाजता, हा. मी रुटीन प्रमाणे तिचा अभ्यास म्हणजे चेक करत वहीमध्ये तिनं काय हो लिहिलंय हो. काय नाही. मग मी बरोबर. चेक केलं, तर मी हा म्हणलं अगं तू हे चित्र कसं काय काढलं? तू कुठं पाहिलं का? हा हा. किंवा तुझ्याकडे कुठलं पोस्टर होतं का? म्हणजे तू कसं काय काढलं हे? हो हो हो. मग ती म्हणली असंच काढली. मी म्हणलं तू कुणाकडं बघितलं का हा वहीमध्ये हा हा कुणाच्या? आणि हा. बघून तसं सेम तू काढलं का? हो. नाही म्हणली आई तसं काहीच नाही म्हणली. हा. अचानक मला असं वाटलं की चित्र काढावं स्वामी बापरे. समर्थांचं. मग मी म्हणलं तुला मग हे असं गंध किंवा हे लंगोट काढायचं तुला कसं हो सुचलं? हो. की उभारले स्वामी समर्थ त्यांना लंगोट वगैरे असं हो ना, काढायचं. एवढ्या छोट्या मुलीला. हां, कसं काय कळलं? मला हम्म. माहित नाही म्हणली आई, पण मला असं वाटलं. हा म्हणजे वाटलं. मी म्हणलं तुला हे कसं माहित झालं सगळं लिहायचं वगैरे हे? हा हा भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे. ती हा म्हणली आई हा मला काहीच माहित नाही. मी म्हणलं तू खोटं बोलते म्हणली. तू कुठल्या हा तर मुलीची वही वगैरे पाहिलं असणार. हा हा मग हा. ती रडायला लागली, की आई तू ग. असं का मला म्हणली? म्हणजे मी का खोटं हा बोलू? हा हा. खरंच बरोबर. मी असले मागणी चित्र काढले म्हणली. हा. मी म्हणलं आणि एवढं तुझ्या कशा लक्षात राहिलं? हे गंध असे 3 गंध काढायचे हो त्यांच्या हो. छातीवर, पोटावर. ती म्हणली हा. मला काही माहित नाही हं, पण हे चित्र माझं मी स्वतः बसून काढलंय म्हणली. बापरे. म्हणजे ही 8व्या दिवशी मला किती नवरात्रीमध्ये कमाल. हो प्रचिती आलती. हो. किती छान. मी हो. शेअर करते ताई. हो, हो. हं. हा, श्री स्वामी समर्थ. हो. हं.